आता इथे बरेच महाराष्ट्रीयन लोक पण आहेत आणि इंग्लिश भाषा ही परदेशी आहे, पण आपली मराठी भाषाच परकी झालेली आहे आजकाल. हे लोक मराठी शिकत आहेत, एक स्वराने मराठी गाणी म्हणतात, लावणी म्हणतात. लावणी कशाशी खातात हे सुद्धा पुष्कळशा महाराष्ट्रीयन लोकांना माहीत नाही. लावणी म्हणजे कसली तरी भाजी असेल असंही त्यांना वाटतं. एवढा आपला मराठीचा व्यासंग जबरदस्त आहे. मराठी भाषा ही सहयोगाला फार उपयुक्त आणि त्यावर मात करायला पाहिजे. आणि एकाहून एक आपल्या इथे लेखक होऊन गेले ज्यांनी आत्मसाक्षात्कारावर, परमेश्वरावर लिखाण केलेलं आहे. आणि आपण बाह्यता येऊन त्याची मुळीच काळजी केली नाही, कदर केली नाही. आपली जबाबदारी आहे की आपल्या इतिहासामध्ये किंवा आपल्या वाङ्मयात जे काही असं परमेश्वरी तत्वाबद्दल लिहिलेलं आहे त्याचा अभ्यास करावा आणि ते पुढे काढावं आणि सर्व जगाला आपण ते सांगू शकतो. सहयोगाची जबाबदारी घ्यायला पाहिजे. ती जबाबदारी घ्यायला फार लोक कमी तयार आहेत. अजून हे लोकांना समजत नाही की सहयोगामध्ये आशीर्वाद आहेत, पण ते कशासाठी मिळत आहेत. सगळे आशीर्वादित झाले, माताजी आमचं हे चांगलं झालं, ते चांगलं झालं, हे आजारी होते ते ठीक झाले, सगळं झालं, मग पुढे काय? नुसतं घ्यायचंच का? देण्याच्या बाबतीत काय विचार आहे? त्या तुमचे पैसे नको आहेत सहयोगाला, पैसे आहेत भरपूर, पैशाची काय काळजी नाही, पण तुमच्यातला अहंकार आणि तुमच्यामध्ये असलेल्या ज्या जुन्या कल्पना आहेत देवाबद्दल त्या काढल्या पाहिजेत. अजूनही आपल्याला पूर्णपणे कल्पना नाही की सहज धर्म काय. सहज धर्मामध्ये जे काही आपण आधी धर्माच्या नावाखाली चुकीच्या गोष्टी करत होतो त्या सोडल्या पाहिजेत. परवाच मला एक बाई भेटली सहयोगिनी, तिला बाधा झाली होती. मी म्हटलं कसं झालं? तर म्हणे मी देवीच्या देवळात गेले तर तिथे एका बाईच्या अंगात आलं, देवी आली तर मी तिला कुंकू लावलं. म्हटलं अहो इतके दिवस सहयोगात राहून तुम्हाला हे माहीत नाही काही भूत असतात म्हणून? पण आता देवळात गेलो माताजी, कशाला गेल्या मग? जाऊच नका. तर तुम्हाला अक्कल असली तर तुम्ही देवळात कशाला जाता? असं जाऊन तिथे देवळात जायचं आणि तिथे एखादा दगड बघून त्याच्यावर डोक्यावर आपटून घ्यायचं आणि म्हणून सांगायचं मी देवळात गेले ते मग काय. पण त्याच्यावर ती डोकं आपटून घ्यायला कोणी सांगितलं होतं? तर अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ जे आम्ही आजपर्यंत वागत आलो आहेत ते सुटलं पाहिजे. आणि सर्व संकीर्णता सोडून आज सर्व जगात जो सहयोग पसरलेला तो एका संकीर्ण जातीचा जमातीचा असूच शकत नाही. जो स्वधर्म शिवाजींनी सांगितला तो एका जाती जमातीचा, एका शहराचा, एका खेड्याचा किंवा त्यातून एखाद्या बोळीचा असू शकतो का? तेव्हा जी गोष्ट फार प्रगल्भ आहे, विशाल आहे, तिला एखाद्या कपात घालून आपण प्यायचं म्हटलं तरी ही आपली फार चूक आहे. देवकृपेने महाराष्ट्राचा वारसा फार मोठा आहे, त्याबद्दल शंका नाही. पण त्या वारसाला आपण प्राप्त झालं पाहिजे आणि त्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. ते मात्र आम्हाला महाराष्ट्रात दिसून येत नाही. इतकंच नव्हे पण नेहमीच ट्रस्टी वगैरे लोक माझ्याकडे येऊन नेहमी शिकायत करतात की कामाला कोणी तयार होत नाही. उलट झेंडे घेऊन फिरायला सांगितलं तर तयार होती. मला म्हणायला आले की माताजी आम्ही तुमच्यासाठी चांदीचा रथ करतो आणि त्यात तुम्हाला मी आणू ओढून. कशाला? मला दोन्ही पायात मी येऊ शकते. नसती आडंबरं करून सहयोग होणार नाही. आतून वाटलं पाहिजे की आज सहयोग ही फार मोठी क्रांती आहे आणि त्या क्रांतीच्याचमुळे आपल्या देशाचं भलं होणार आहे आणि सर्व देशांचं भलं होणार आहे आणि सर्व देश आपल्या पायावर येणार आहेत. पण पहिल्यांदा त्या क्रांतीत उतरायला पाहिजे आणि त्याची धमक असायला पाहिजे आपल्यामध्ये. एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे, त्याला पाहिजे जातीचे.
पण अजूनच तीच रडकथा चालू आहे. विशेषतः बायकांनी समजायला पाहिजे या बाबतीत. ह्या सर्व जुनाट गोष्टी सोडून नवीनतेत यायला पाहिजे. आणि नवीनतेचा अर्थ असा नव्हे की तुम्ही अमेरिकन व्हायचं. उलट हेच इकडे हिंदुस्थानी होतं. जे आपल्यातलं चांगलं आहे, जे विशेष आहे, ते लोकांसमोर मांडलं पाहिजे. असे अनेक प्रकार अजूनही सहयोगात चाललेले आहेत. हे ऐकून मला फार आश्चर्य वाटतं. आता एवढी मोठी आम्ही क्रांती काढली. शिवाजी महाराजांच्या वेळेला सुद्धा पुष्कळसे बाजार बुणगे होते, तसे आजही आहेत. आणि सहयोगात ते पुष्कळ बाजार बुणगे आहेत, महाराष्ट्रातही आहेत. ते झाडून सगळ्यांना ठीक केलं पाहिजे, रस्त्यावर आणलं पाहिजे. अशा लोकांची महती गायली नाही पाहिजे. त्यांच्याबरोबर कोणत्याच प्रकारची सहानुभूती न दाखवताना त्यांना सांगितलं पाहिजे आम्ही युद्धाला निघालेले लोक आहोत आणि हे युद्ध प्रेमाचं आहे. प्रेमाने जग जिंकायचं आहे आम्हाला. त्यासाठी विशेष लोक पाहिजे. एकतर धैर्य पाहिजे आणि धैर्याबद्दल सबुरी पाहिजे. जी साईनाथांनी सांगितली सबुरी पाहिजे. ज्याला सबुरी नाही तो सहयोग करू शकत नाही. सबुरीमध्ये बसावं लागणार. सबुरीत बसून विचार केला पाहिजे की आम्ही सहयोगासाठी काय करू शकतो, कुठे धावपळ करू शकतो, कुठे बोलू शकतो, काय आम्ही उपद्व्याप करू शकतो, कुणाला भेटू शकतो, त्याबद्दल काय काय करता येण्यासारखं आहे. घरी नुसतं हळदी कुंकवाला सुद्धा जर बायकांना बोलायचं असलं तर काय हरकत आहे सहयोगाबद्दल बोलण्यात. तिथे बायकांना असं वाटतं की आम्ही सहयोगाबद्दल कशाला बोलायचं माताजी, आम्ही आपल्या साड्यांबद्दलच बोलत राहतो. मग तुम्ही सहयोगात आल्या कशाला. भरमसाठ बोलायला सुरुवात केली पाहिजे. काही न लाजताना. बाकीच्या लोकांजवळ काहीही नाही आहे. नसती थोतांड काढून बसले तरी एवढं सांगत फिरतात, गावभर फिरतात आणि लोकांना सांगतात अमुक तमुक याची जय त्याची जय. आणि तुमच्याजवळ सत्य असून सुद्धा तुम्ही सांगत नाही म्हणजे काय म्हणावं तुम्हाला. ज्यांना सत्य मिळालेलं नाही, ज्यांनी सत्य जाणलेलं नाही, ते लोक इतके त्याचे ढोल पिटत फिरतायत. तिकडे सगळीकडे त्याचा इतका निनाद चाललेला आहे आणि तुमच्याच्यानी सत्य सांगत नाही म्हणजे कमालीची गोष्ट आहे. कसं सांगायचं, तोंडानी. ही जबाबदारी तुमची आणि त्या जबाबदारीत जो उतरेल तोच खरा सहयोगी, तोच माझा मुलगा, तीच माझी मुलगी. बाकी सगळ्याचे बेकार पुष्कळ आहेत. त्याला काय अर्थ आहे का. सगळ्यांना असं लटकवून टाकावं मग बाकीच्यांना हलत राहा. आपण गोष्टी खूप करतो, बोलतो खूप. सहयोगाबद्दल आपापसात वादविवाद फार होतात. त्याशिवाय ह्याला हे धरलं त्याला ते धरलं म्हणजे ते आणखीन एक विशेष आपल्या कृपा आहे भाऊबंदकीची, ती पण विशेष आहे. त्या महाराष्ट्रातल्या सहयोगांनी कमीत कमी एकजुटीने वर यायला पाहिजे आणि दाखवलं पाहिजे सगळ्यांना. माझा जन्म या महाराष्ट्रात झाला आणि या महाराष्ट्राला महाराष्ट्र नावसुद्धा कुणीतरी विशेषच व्यक्तीने दिलेलं आहे. तेव्हा तसं आपण वागून दाखवलं पाहिजे. उलट इतका कधी कधी आपण मूर्खपणा करतो की लाजेने मान खाली घालावी. उलट ह्याच देशातनं ते मावळे मराठी निघाले होते. ते आहेत कुठे, सगळे बाजार बुणगेच दिसतात मला. आजच्या या विशेष दिवशी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आज आत्म्याचा जन्म झालेला त्याचं विशेष मानतो आहे. तेव्हा आपण आत्मा आहोत. आत्म्याला जी शक्ती आहे प्रेमाची, ती शक्ती आपण आपल्यामध्ये बांधली पाहिजे. जो मनुष्य शक्तिशाली असतो तोच प्रेम करू शकतो. अशक्त मनुष्य काय प्रेम करणार. ज्याला शक्ती असेल तोच प्रेमाच्या सागरात डुंबून जाऊ शकतो. अशक्त मनुष्य किनाऱ्यावरून भीतच राहणार की याला मी प्रेम केलं तर तो मला मारेल, तर त्याला प्रेम केलं तर पैसे घेऊन जाईल, तर अमुक केलं तर अमुक.
असे सशक्त लोक पाहिजेत, समर्थ लोक पाहिजेत. आणि आजच्या दिवशी विशेष करून सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी आज व्रतच घेतलं पाहिजे की माताजी जिथे बनेल तिथे आम्ही प्रेमाने आपापसात वागू, इतरांना आम्ही आपल्या प्रेमाने जिंकून घेऊ आणि संबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही सहयोग जागू. सध्या राजकारणाकडे वगैरे लक्ष देण्याचं काही कारण नाही. त्या लोकांना मरू देत, काय करायचं आपापसात सगळ्यांची डोकी फुटली म्हणजे मग आपण बघूया, जेवढे वाचतील त्यांना घेऊ सहयोगात. सध्या एक दुसऱ्यांची डोकी फोडतायत, फोडू देत, कारण अंधारात बसले आहेत ना, त्यांच्यासमोर अजून प्रकाश नाही. तुम्ही आता राजकारणात काही पडू नये, आपल्या स्वतःचं हित करून घ्यावं आणि सर्व समाजाचं हित कसं घनतेत होईल आणि तेही प्रेमाने होईल ते लक्षात घेतलं पाहिजे. त्याशिवाय ह्या सर्व गोष्टींना तोडगा नाही हे जाणलं पाहिजे. सहयोगाची किमया तुमच्यावर जशी झाली तशीच इतरांना हो आणि इतरांनासुद्धा ह्याचं सौख्य मिळो अशी एक सदिच्छा मनात ठेवावी आणि त्याप्रमाणे क्रियेला लागावं. तुमच्यातनं येणाऱ्या चैतन्यावरनं ह्याला होकार आहे असं वाटलं मला. आय एम गेटिंग व्हायब्रेशन्स फ्रॉम यू. दॅट मीन्स यू ऑल हॅव ॲग्रीड टू वॉट आय एम सेईंग. मे गॉड ब्लेस यू ऑल.